खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उभारलेल्या संघर्षाला अखेर मोठं यश मिळालंय। शेती पंपासाठी लागू करण्यात आलेलं पाणी उपसा बंदी तातडीनं हटवण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश येत प्रशासनानं ही बंदी 3 दिवसांसाठी शिथिल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतलाय। शेतकऱ्यांच्या इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं लढा सुरू होता। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील सिंचनाचा मार्ग मोकळा झालाय। खरीप हंगाम सुरू होत असताना पाण्याअभावी पेरण्या आणि शेतीची कामं ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, शेतकरी प्रतिनिधी, इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलकाहिर राव यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या। या प्रश्नाची तीव्रता लक्षात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला, तर खासदार धैर्यशील माने यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली। शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत दोन्ही नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर प्रशासकीय स्तरावर वेगानं हालचाली होत उपसाबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी आमदार अरुणराव लाड, माजी आमदार उल्हासदादा पाटील, भारत पाटणकर, भैयासाहेब भुयेकर, बाबासाहेब देवकर, राजू सूर्यवंशी आदी उपस्थित होते। या संपूर्ण लढ्यात इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। यावेळी शेतकरी प्रतिनिधी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला सकारात्मक निर्णय घ्यावा लागला। सध्या 3 दिवसांसाठी उपसाबंदी हटवण्यात आली असली तरी पुढील निर्णय धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणी पातळी आणि परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी उभारलेल्या या लढ्याला मिळालेलं यश हे केवळ एका निर्णयापुरतं मर्यादित नसून शेतकरी एकजुटीच्या सामर्थ्याची पुन्हा एकदा झालेली प्रचिती मांडली जाते। मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ। आणि देशावर पाण्याचं संकट येतंय की काय? खऱ्या अर्थानं पाऊस वर्तमान खात्यानं अनेक वेळा अंदाज वर्तवून सुद्धा पावसाची परिस्थिती अजून सुद्धा जैसे ते आहे। त्यामुळे काही कटू निर्णय राज्य शासनाला त्या ठिकाणी घ्यावे लागले। त्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये उपसाबंदीचा निर्णय राज्य शासनानं त्या ठिकाणी घेण्यात आला। पण कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा या जिल्ह्यांमध्ये वेगळी परिस्थिती आहे। इथं धरणांची असणारी साठे क्षमता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची आहे। नदीपात्रामध्ये 2 केटीवेरच्यामध्ये असणारं पाणी या ठिकाणी अजूनही भरून या ठिकाणी आहे। कुठल्याही पद्धतीचा भविष्यात जर काही धोका झाला तर धरण क्षेत्रामध्ये असणारं पाणी आणि नदी क्षेत्रामध्ये असणारं पाणी याचा संपूर्ण अभ्यास करून इथं असणाऱ्या इरिगेशन फेडरेशनच्या सर्व मंडळींनी, शेतकरी बांधवांनी या ठिकाणी 5 दिवस एक लढा उभा केला की ज्याच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करण्याची अट या ठिकाणी रद्द करण्यात यावी, कॅन्सल केलेली शिथिल करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी सर्व या ठिकाणी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केली। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी राज्याचे सन्माननीय पाटबंधारे मंत्री सन्माननीय विखे पाटील साहेबांशी चर्चा झाली। त्याचबरोबर काल मुख्यमंत्री साहेबांशी याच्या बाबतीतली चर्चा झाली। फेडरेशनचे सर्व पदाधिकारी विक्रमजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर इथल्या स्थानिक प्रशासनाची चर्चा करून उपसाबंदीचा आदेश हा शिथिल करण्याचा निर्णय या ठिकाणी मंत्री महोदयांनी आम्हाला डिक्लेअर करायला सांगितला। त्या पद्धतीनं आम्ही त्या शेतकऱ्यांची मागणी त्यांच्यापाशी ठेवल्यानंतर मी आणि अमल महाडिक साहेब असतील, लाड साहेब असतील, उल्हासदादा असतील या सर्वांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व केलं। आणि मला आनंदानं सांगावं असं वाटेल की पुढच्या 3 दिवसासाठी आपल्याला ही शिथिलता मिळालेली आहे। पण तरीही परिस्थिती लक्षात घेता आपण पाणी जपून वापरणं ही काळाची गरज आहे। शेतीला पाणी मिळालं पाहिजे, पण पिण्याच्या पाण्यावर भविष्यात परिणाम होऊ नये। 23 तारखेनंतर पावसाचा अनुमान या ठिकाणी वेधशाळेनं दिलेला आहे। पण अनुमानावर अवलंबून न राहता असणारी परिस्थिती, स्टोरेज व्यवस्थित राहणं ही जे आपल्या हातात आहे ते या ठिकाणी करणं गरजेचं आहे। त्या अनुषंगानं प्रशासनाला सुद्धा शेतकरी बांधवांनी मदत करणं गरजेचं आहे। जे पाणी आता 2 केटीवेरच्या मध्ये आहे, धरण क्षेत्रामध्ये आहे, त्यामधलं पिण्याचं पाणी राखीव ठेवूनच शेतीसाठी उपसा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। 3 दिवसाचा निर्णय हा सगळा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी झालाय। आणि त्याचबरोबर इथं असणाऱ्या 3 दिवसानंतर धरण क्षेत्रातलं पाणी लक्षात घेता 2 केटीवेर्स मधलं पाणी वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळ्या पद्धतीचं आहे। याच्यावरचा निर्णय स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी पुढच्या 7 दिवसाचा घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। मी मनापासून शेतकरी बांधवांचं, फेडरेशनचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांच्या ह्या लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि राज्य शासनानं कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला या निमित्तानं दिलासा दिलेला आहे।